मेरा नाम सुरेंद्र चौहान है और यहाँ हम लोग 5 साल से दुर्गा पूजा कर रहे हैं। और यहाँ पर 2 टाइम पूजा होता है, सुबह और शाम को आरती होता है और नवरात्रा का उत्सव है, तो ये अच्छे से खुशी से मनाते हैं हम लोग सब। और यहाँ पर डांडिया डेली होता है, पहले दिन से चालू है और 9 दिन तक नवरात्रा में डांडिया चालू होता है। भक्तजन सब आते हैं यहाँ पे, दूर दूर से सब हमारे लोकल जो ताली गांव के लोग हैं सपोर्ट करते हैं। मंदिर के ट्रस्ट वाले जो है शंकर मंदिर के, वो भी सपोर्ट करते हैं। अच्छा लगता है। अंदर को आंख
जेव्हा परकीयांचं आक्रमण झालेलं, कोणाचं तर मुसलमानांचं. मग हे मुसलमान कसे अत्याचार करायचे, तर ज्याच्याकडे शेती आहे त्याच्याकडनं शेतसारा वसूल करायचा, ज्यांच्याकडे सुंदर सुंदर मुली आहेत त्या मुलींना पळवायचं आणि त्यांना आपल्या उपभोगाच्या जनानखान्यामध्ये ठेवायचं आणि त्यांच्यावर वाटेल तेव्हा अत्याचार करायचे. ब्राह्मणांच्या शेंड्या तोडायच्या, जानवे कापायचे. आणि असे सगळे अत्याचार सुरू असताना जिजाऊंनी हे अत्याचार बघितले आणि हे अत्याचार बघितल्यानंतर त्यांना फार वाईट वाटलं आणि जिजाऊंनी त्या जगदंबिकेपुढे प्रार्थना केली हो मंडळी. आणि जिजाऊ म्हणतात, दार उघड बये, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड रायगडावर साक्षात भगवतीचा प्रसाद तिला मिळाला आणि तो प्रसाद म्हणजे शिवबांचा गर्भ, शिवबांचा जन्म झाला. आणि शिवबांनी कशा प्रकारच्या अत्याचारांना उलथून टाकलं हो, तर महिलांवरचे अत्याचार थांबवले, शेतसारा कमी केला, आपलं स्वराज्य स्थापन केलं, आपला धर्म टिकवून ठेवला. कितीतरी लोकांची बलिदानं त्या शिवबांना द्यावी लागली आणि स्वतःच्याही जीवाचं बलिदान त्यांना द्यावं लागलं. एकही दिवस असा नव्हता की लढाई झालेली नाही. प्रत्येक दिवशी लढाई झालेली आहे आणि प्रत्येक शत्रूला त्यांनी अगदी परास्त करून सोडावं, त्यांना विजय प्राप्त व्हावा. पण कशासाठी केलं? आया बहिणींचं रक्षण व्हावं म्हणून, स्वराज्य स्थापन व्हावं म्हणून. आणि आपण काय करतो तर शिवजयंतीच्या रात्री, शिवजयंती करतो छान ताटामाटामध्ये, पण शिवजयंतीच्या रात्री जी मुलं शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात किंवा त्याचं आयोजन करतात तीच मुलं त्याच गाड्या घेऊन शिवरायांचे चित्राचे झेंडे घेऊन कुठे जातात? रात्री दारूच्या मुद्द्यावर. हे शिवबांनी आम्हाला कधीच शिकवलं नाही, कधीच नाही. आणि हे चित्र बघितल्यावर खूप वाईट वाटतं. मग आता मुलांची चूक आहे असं नाही, महिलांची चूक आहे. लहान लहान मुलींना आपण महत्व नाही सांगत की टिकली का लावावी, कुंकू का लावावं, बांगड्या का घालाव्या. तू लहान आहे असू दे, आतापासून करायची गरज नाही. सगळ्यांना हौस असते. ती छोटीशी मुलगी इतकी सुंदर तयार होऊन आली, सगळ्या मुलींना या गोष्टीची ना उपजत हौस असते. पण आपण त्याला कधी पाठपुरावाच देत नाही, आपण त्याचं कधी कौतुकच करत नाही. आपण सगळी तयारी करतो, अगदी लिपस्टिक, आयलायनर, सगळं सगळं, मोठे मोठे कानातले, पण टिकली काही लावत नाही. अहो ती टिकली लावायला मिळावी म्हणून कितीतरी लोकांनी आपली बलिदानं दिली आणि त्यालाच आपण सोडून दिलं हो. त्याचसाठी तर एवढे युद्ध आणि एवढ्या लढाया झाल्या. आणि इथेच त्या धर्माचा सगळ्यात पहिला विजय झाला म्हणतोय. आपण आपलं सगळं सोडलं म्हणून त्यांनी आपल्याला धरलंय, कारण त्यांना माहिती आहे ना, यांना काही माहितीच नाही, यांना आपल्या गोष्टींचा अभिमानच नाही. आत्ताच्या तरुण मुली अशा बिना टिकली कुंकू फिरतात
आणि मग कोण मुसलमान कोण हिंदू काही कळतच नाही. मग लव जिहाद तो घडणारच का नाही घडणार? आपणच आयतो खोलीत देतो त्यांच्या हातात. आणि मग जर लव जिहादामध्ये ती मुलगी पकडली गेली तर तिला त्याचं वेगळं पण काहीच वाटत नाही. कारण कसं आहे की तिथे जाऊन संध्याकाळचा दिवा, देवाला नमस्कार, कुंकू लावणं, पांगड्या भरणं या सगळ्यांना बंदी असते. पण हे लहानपणापासून तिने केलेलंच नसतं. त्यामुळे यावर बंधनं घातली आहेत असं तिला कुठे जाणवतच नाही. त्यामुळे ते पण तिला चांगलं, उलट चांगलं वाटतं. घरची कटकट संपली. याच जनजागृतीची आता सध्या जास्त गरज आहे. आणि मग हा योग्य मार्ग कुठून मिळतो, कुठून सापडतो? तर हा योग्य मार्ग आपल्याला योग्य ते गुरु आपल्या समजा आयुष्यात आले ना तर सापडत असतो, तर मिळत असतो. Hey
जय जय रघुवीर समर्थ समर्थ अशा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती द्रौपदीने नृपेची नका रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ आचार्याची मनराय मारे राजाची निरूप तुझे वीरे गौमंडलाभिमानी वीरे नंदरूपाय तुझे महाराज की